वेलकम बॅक फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण काही डेली यूज होणारे इंग्लिश सेंटेन्सेस बघणार आहोत जे कदाचित तुम्ही यूज नाही केले असतील. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फ्रेंड्स, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. ती पार्टीला वेळेवर पोहोचेल. शी विल अराइव्ह एट दी पार्टी ऑन टाइम. शी विल अराइव्ह एट दी पार्टी ऑन टाइम. तुम्ही मला माझ्या कामात मदत कराल का? विल यू हेल्प मी विथ माय वर्क? विल यू हेल्प मी विथ माय वर्क? मी तुम्हाला नंतर संध्याकाळी कॉल करेन. आय विल कॉल यू लेटर इन द इव्हनिंग. आय विल कॉल यू लेटर इन द इव्हनिंग. उद्या पाऊस पडेल का? विल इट रेन टुमॉरो? विल इट रेन टुमॉरो? मी तिला फोन केला तेव्हा ती दुकानात होती. शी वॉज ॲट द स्टोर वेन आय कॉल्ड हर. शी वॉज ॲट द स्टोर वेन आय कॉल्ड हर. दिवसभर काम करून मी खूप थकलो होतो. आय वॉज सो टायर्ड आफ्टर अ लॉंग डे ॲट वर्क. आय वॉज सो टायर्ड आफ्टर अ लॉंग डे ॲट वर्क. अनपेक्षित बातमीने तो आश्चर्यचकित झाला. He was surprised by the unexpected news. He was surprised by the unexpected news. तर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील. तर तुम्ही लाईक करू शकता कारण मला मोटिवेशन भेटेल अजून असे व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, तू मला सांग. यू टेल मी. यू टेल मी. ती आम्हाला सांगेल. शी विल टेल अस. शी विल टेल अस. तुला एक सिक्रेट सांगेन जर तू ते कुणाला सांगणार नाहीस तर. आय विल टेल यू अ सिक्रेट इफ यू डोंट टेल एनीवन. आय विल टेल यू अ सिक्रेट इफ यू डोंट टेल एनीवन. त्याला दुपारी 3 वाजता ऑफिसमध्ये भेटायला सांग. टेल हिम टू मीट ॲट दी ऑफिस ॲट 3 PM. टेल हिम टू मीट ॲट दी ऑफिस ॲट 3 PM. माझा तुझ्यावर विश्वास आहे. आय बिलीव्ह इन यू. आय बिलीव्ह इन यू. वेळ किती वेगाने जातो यावर माझा विश्वास बसत नाही. आय कांट बिलीव्ह हाऊ फास्ट टाइम फ्लाइज. आय कांट बिलीव्ह हाऊ फास्ट टाइम फ्लाइज. मी त्यांना काल पार्कमध्ये पाहिले. आय सॉ देम एट दी पार्क yesterday. आय सॉ देम एट दी पार्क yesterday. उशीर होत आहे. इट इज गेटिंग लेट. इट इज गेटिंग लेट. तिला अस्वस्थ वाटत होते म्हणून ती डॉक्टरकडे गेली. शी वॉज फीलिंग अनवेल सो शी वेंट टू दी डॉक्टर. शी वॉज फीलिंग अनवेल सो शी वेंट टू दी डॉक्टर. हवामान खूप छान होते. द वेदर वॉज सो नाईस. द वेदर वॉज सो नाईस. वीकेंडच्या आधी मला खूप काही करायचे आहे. आय हॅव सो मच टू डू बिफोर दी वीकेंड. आय हॅव सो मच टू डू बिफोर दी वीकेंड. आम्ही सगळे खूप उत्साही होतो. वी वेर ऑल सो एक्साइटेड. वी वेर ऑल सो एक्साइटेड. पाऊस पडला तर आम्हाला पिकनिक रद्द करावी लागेल. इफ इट रेन्स वी विल हॅव टू कॅन्सल द पिकनिक. इफ इट रेन्स वी विल हॅव टू कॅन्सल द पिकनिक. तुम्हाला नोकरी मिळाली नाही तर तुम्ही काय कराल? व्हॉट विल यू डू इफ यू डोंट गेट द जॉब? व्हॉट विल यू डू इफ यू डोंट गेट द जॉब? तुम्हाला मदत हवी असल्यास विचारण्यास अजिबात संकोच करू नका. इफ यू नीड हेल्प, डोंट हेजिटेट टू आस्क. इफ यू नीड हेल्प, डोंट हेजिटेट टू आस्क. तिला बरे वाटल्यास ती पार्टीला येईल. इफ शी फील्स गुड शी विल कम टू दी पार्टी. इफ शी फील्स गुड शी विल कम टू दी पार्टी. मी तुम्हाला कॉफी शॉपवर भेटेन. आय विल मीट यू ॲट दी कॉफी शॉप. आय विल मीट यू ॲट दी कॉफी शॉप. मी मस्त जेवलो आणि मग आम्ही फिरायला गेलो. We had a great dinner and then we went for a walk. We had a great dinner and then we went for a walk. आम्ही किराणा सामान खरेदी करू. We will buy groceries. We will buy groceries. ती म्हणाली की ती कॉल करेल आणि मग आपण योजना बनवू. She said she will call and then we can make plans. She said she will call and then we can make plans. कृपया माझ्या चहामध्ये थोडी साखर घालू शकाल का? कॅन यू ॲड सम शुगर टू माय टी प्लीज? कॅन यू ॲड सम शुगर टू माय टी प्लीज? मी तुमच्या प्रतिभेची आणि तुमच्या कामातील समर्पणाची प्रशंसा करतो.
I admire your talent and dedication to your work. I admire your talent and dedication to your work. बरेच लोक प्रसिद्ध खेळाडूंचे कौतुक करतात. Many people admire famous athletes. Many people admire famous athletes. अनेक लोक तिची प्रशंसा करतात. Many people admire her. Many people admire her. फ्रेंड्स, जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा, कारण मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडतात आहेत आणि मला मोटिवेशन भेटेल अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा. मी तुम्हाला परीक्षेसाठी नियमितपणे अभ्यास करण्याचा सल्ला देतो. I advise you to study regularly for the exam. I advise you to study regularly for the exam. तो भविष्यासाठी पैसे वाचवण्याचा सल्ला देतो. He advises saving money for the future. He advises saving money for the future. ती तिच्या मित्रांना विविध विषयांवर सल्ला देते. She advises her friends on various topics. She advises her friends on various topics. मी तुमच्या मताशी सहमत आहे. I agree with your opinion. I agree with your opinion. शेवटी त्यांनी जेवणासाठी एका रेस्टॉरंटवर एकमत केले. They finally agreed on a restaurant for dinner. They finally agreed on a restaurant for dinner. मीटिंगच्या एका तारखेवर आपण सर्वांनी सहमत होणे आवश्यक आहे. We all need to agree on a date for the meeting. We all need to agree on a date for the meeting. नेहमी उच्च ध्येय ठेवा आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करा. Always aim high and strive for excellence. Always aim high and strive for excellence. शुक्रवारपर्यंत काम पूर्ण करण्याचे त्याचे ध्येय आहे. His aim is to complete the work by Friday. His aim is to complete the work by Friday. मुलाखती दरम्यान त्यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. He answered all the questions during the interview. He answered all the questions during the interview. कोड्याचे उत्तर अगदी सोपे आहे. The answer to the riddle is quite simple. The answer to the riddle is quite simple. मी मीटिंगला उशीर झाल्याबद्दल माफी मागतो. I apologize for being late to the meeting. I apologize for being late to the meeting. तिने गैरसोयीबद्दल माफी मागितली. She apologized for the inconvenience. She apologized for the inconvenience. जेव्हा आपण चूक करता तेव्हा माफी मागणे महत्वाचे आहे. It is important to apologize when you make a mistake. It is important to apologize when you make a mistake. ते नेहमी एकामेकांशी वाद घालतात. They always argue with each other. They always argue with each other. किरकोळ मुद्द्यांवर वाद घालणे योग्य नाही. It is not good to argue over minor issues. It is not good to argue over minor issues. त्याला त्याच्या मित्रांशी वाद घालणे आवडत नाही. He doesn't like to argue with his friend. He doesn't like to argue with his friends. दुपारी 3च्या सुमारास आम्ही विमानतळावर पोहोचू. We will arrive at the airport around 3 p.m. We will arrive at the airport around 3 p.m. चांगल्या पगाराचा समावेश असल्यास ती नोकरीची ऑफर स्वीकारेल. She will accept the job offer if it includes a good salary. She will accept the job offer if it includes a good salary. मी ही भेट स्वीकारू शकत नाही. I can't accept this gift. I can't accept this gift. हे महत्वाचे आहे. It is important. It is important. सभेच्या तयारीसाठी ते लवकर पोहोचले. They arrived early for the meeting to prepare. They arrived early for the meeting to prepare. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये आल्यावर मला कॉल करा. Please call me when you arrive at the restaurant. Please call me when you arrive at the restaurant. मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का? Can I ask you a question? Can I ask you a question? तिने जवळच्या बस स्थानकाचा मार्ग विचारला. She asked for directions to the nearest bus station. She asked for direction to the nearest bus station.
तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा मदत मागायला अजिबात संकोच करू नका. Don't hesitate to ask for help when you need it. Don't hesitate to ask for help when you need it. तो तुम्हाला फर्निचर हलवण्यास मदत करेल. He will assist you with moving the furniture. He will assist you with moving the furniture. शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या असाइनमेंट मध्ये मदत करतात. The teacher assists students with their assignments. The teacher assists students with their assignments. त्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य केले. They assisted in organizing the event. They assisted in organizing the event. कठोर परिश्रमाने तुम्ही यशस्वी होऊ शकता. With hard work you can become successful. With hard work you can become successful. मला मदत करू द्या. Let me help. Let me help. चला बागेत जाऊया. Let's go to the garden. Let's go to the garden. जास्त वेळ टीव्ही पाहू नका. Don't watch TV for too long. Don't watch TV for too long. जाण्यापूर्वी दरवाजा लॉक करण्यास विसरू नका. Don't forget to lock the door before leaving. Don't forget to lock the door before leaving. चित्रपट कधी सुरू होईल हे सांगू शकाल का? Can you let me know when the movie starts? Can you let me know when the movie starts? चला या नवीन रेस्टॉरंट मध्ये जाऊया. Let's go to that new restaurant. Let's go to that new restaurant. मला उद्या सकाळपर्यंत हे काम संपवायचे आहे. I need to finish this work by tomorrow morning. I need to finish this work by tomorrow morning. ती तिचं जेवण पूर्ण करेल. She will finish her meal. She will finish her meal. रात्रीच्या जेवणापूर्वी हे काम पूर्ण करूया. Let's finish this work before dinner. Let's finish this work before dinner. मी माझे काम 3 तासात पूर्ण केले. I completed my work in 3 hours. I completed my work in 3 hours. खेळायला बाहेर जाण्यापूर्वी तुमचे काम पूर्ण करा. Finish your work before going out to play. Finish your work before going out to play. मी तुझ्यासाठी एक कप चहा बनवतो. I will make a cup of tea for you. I will make a cup of tea for you. ती फक्त पेन्सिलने सुंदर कलाकृती बनवू शकते. She can make beautiful artwork with just a pencil. She can make beautiful artwork with just a pencil. सर्व पर्यायांचा विचार करून तो निर्णय घेईल. He will make a decision after considering all the options. He will make a decision after considering all the options. मी दुपारी 3 वाजता मीटिंगला उपस्थित राहीन. I will attend the meeting at 3 p.m. I will attend the meeting at 3 p.m. ती मोकळी होताच तुम्हाला परत कॉल करेल. She will call you back as soon as she is free. She will call you back as soon as she is free. तो तुम्हाला तुमच्या गृहपाठात मदत करेल. He will help you with your homework. He will help you with your homework. आज रात्री पार्टीला येशील का? Will you come to the party tonight? Will you come to the party tonight? पुढील आठवड्यापर्यंत ते काम पूर्ण करतील. They will finish the work by next week. They will finish the work by next week. जर तुम्ही कठोर अभ्यास केलात तर तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. If you study hard, you will pass the exam. If you study hard, you will pass the exam. तुम्हाला काही प्रश्न असल्यास कृपया विचारा. If you have any question, please ask. If you have any questions, please ask. जर तुम्हाला बरे वाटत नसेल तर तुम्ही विश्रांती घ्यावी. If you are not feeling well, then you should rest. If you are not feeling well, then you should rest. उद्यानात फिरत असताना मला एक हे पाकिट सापडले. While walking in the park, I found this wallet. While walking in the park,
I found this wallet. बसची वाट पाहत असताना मी एक पुस्तक वाचले. While waiting for the bus, I read a book. While waiting for the bus, I read a book. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रतिभा आहे. Each student in the class has talent. Each student in the class has talent. प्रत्येक गेमच्या विजेत्याला बक्षीस आहे. There is a prize for the winner of each game. There is a prize for the winner of each game. प्रथम आम्ही घर स्वच्छ करू. First we will clean the house. First we will clean the house. तुला काय वाटतं? What do you think? What do you think? खरोखरच फरक पडला. It really made a difference. It really made a difference. तुम्ही मला यात मदत करू शकता का? Can you assist me with that? Can you assist me with that? असंच चालू राहू दे. Keep it up. Keep it up. छान केले. Well done. Well done. चांगली काळजी घ्या. Take good care. Take good care. मनापासून धन्यवाद. Thank you sincerely. Thank you sincerely. तुम्ही ठरवा. You decide. You decide. पुन्हा भेटू. See you later. See you later. जवळ-जवळ तिथे पोहोचलो. Almost reached there. Almost reached there. सावकाश, काळजीपूर्वक. Slow down carefully. Slow down carefully. शांत राहा. Be quiet. Be quiet. जोरात बोला. Speak loudly. Speak loudly. लवकर कर. Hurry up. Hurry up. पुन्हा एकदा प्रयत्न करा. Try once more. Try once more. आता नव्याने सुरुवात करा. Fresh start now. Fresh start now. नेहमी हसत राहा. Keep smiling always. Keep smiling always. काढून टाक. Take it off. Take it off. ते खूप दूर आहे. It is far away. It is far away. चावी हरवली. Lost the key. Lost the key. शेवटी सापडले. Found it finally. Found it finally. स्वतःवर विश्वास ठेवा. Believe in yourself. Believe in yourself. तुम्ही आता कराल की नंतर? Would you do it now or later? Would you do it now or later? तुम्ही दिलेले काम मी पूर्ण केले आहे. I have completed the task you have given. I have completed the task you have given. तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद. Thank you for your assistance. Thank you for your assistance. मला दुसरा प्रश्न आहे. I have another question. I have another question. मला चर्चा करायची आहे. I would like to discuss. I would like to discuss. तुम्ही त्या विशिष्ट ब्रँडची निवड का केली? Why did you opt for that particular brand? Why did you opt for that particular brand? न येण्यामागे काय विशिष्ट कारण आहे का? Is there a specific reason for not coming? Is there a specific reason for not coming? तुम्हाला व्यावसायिक होण्यासाठी कशामुळे प्रेरणा मिळाली? What inspired you to become a businessman? What inspired you to become a businessman? तुम्ही यापूर्वी अशाच परिस्थितीचा सामना केला आहे का? Have you faced similar situation before? Have you faced similar situation before? विक्री वाढवण्यासाठी तुमची रणनीती काय आहे? What's your strategy to increase the sales? What's your strategy to increase the sales? तुम्ही जेवणासाठी हे रेस्टॉरंट का निवडले? Why did you pick this restaurant for lunch? Why did you pick this restaurant for lunch? तुमच्या पसंतीचे काही विशिष्ट कारण आहे का?
Is there a specific reason for your preference? Is there a specific reason for your preference? तुम्हाला लवकर उठण्यास काय प्रेरणा देते? What motivates you wake up early? What motivates you to wake up early? तुम्ही कधी अशाच कार्यक्रमात भाग घेतला आहे का? Have you ever participated in a similar event? Have you ever participated in a similar event? तू तो रंग का निवडलास? Why did you choose that color? Why did you choose that color? तुमच्या चिंतेचे काय खास कारण आहे का? Is there a particular reason for your concern? Is there a particular reason for your concern? परदेशात जाण्याचा निर्णय का घेतला? Why did you decide to go abroad? Why did you decide to go abroad? तिथे जाण्याचा काही विशिष्ट हेतू आहे का? Is there a specific purpose for going there? Is there a specific purpose for going there? तुम्हाला कधी अशा आव्हानाचा सामना करावा लागला आहे का? Have you ever encountered a challenge like this? Have you ever encountered a challenge like this? तुम्ही ती विशिष्ट जागा का निवडली? Why did you select that specific location? Why did you select that specific location? तुमच्या संकोचाचे काही खास कारण आहे का? Is there a particular reason for your hesitation? Is there a particular reason for your hesitation? हा प्रकल्प सुरू करण्यासाठी तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली? What inspired you to start this project? What inspired you to start this project? तुम्ही तुमच्या निर्णयाच्या परिणामाचा विचार केला आहे का? Have you considered the consequences of your decision? Have you considered the consequences of your decision? तू मला ते पुस्तक का सुचवलेस? Why did you recommend that book to me? Why did you recommend that book to me? तुम्ही कधी या परिस्थितीचा सामना केला आहे का? Have you ever faced this situation? Have you ever faced this situation? तो उपाय तुम्ही का सुचवला? Why did you suggest that solution? Why did you suggest that solution? तुम्ही फायद्यांचा विचार केला आहे का? Have you considered the benefits? Have you considered the benefit? तुम्ही तो विशिष्ट मार्ग का निवडला? Why did you choose that particular route? Why did you choose that particular route? तुमच्या असहमतीचे काही विशिष्ट कारण आहे का? Is there a specific reason for your disagreement? Is there a specific reason for your disagreement? तुम्ही ही माहिती शेअर करण्याचा निर्णय का घेतला? Why did you decide to share this information? Why did you decide to share this information? तुमच्या उत्साहाचे काही खास कारण आहे का? Is there a particular reason for your excitement? Is there a particular reason for your excitement? तुम्हाला कधी अशा प्रतिकाराचा सामना करावा लागला आहे का? Have you ever encountered resistance like this? Have you ever encountered resistance like this? काय झाले? What happened? What happened? ते कधी घडले? When did it happen? When did it happen? हे कसे घडले? How did it happen? How did it happen? तू काय केलेस? What did you do? What did you do? तू काय म्हणालास? What did you say? What did you say? त्याने काय केले? What did he do? What did he do? तुम्ही तुमचा गृहपाठ पूर्ण केल्यावर बाहेर खेळू शकता. Once you finish your homework, you can go play outside. Once you finish your homework, you can go play outside. त्या उद्यानात मी अनेकदा जायचो. I used to visit that park often. I used to visit that park often. मी जवळच राहत होतो. I lived nearby. I lived nearby.
ओके फ्रेंड्स, तर हा होता आजचा व्हिडिओ. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर. बाय.